पिंजर परिसरात बोगस वाचनालयांचा भांडाफोड, लाखोंची ग्रँट हडपण्याचा खेळ उघड. नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या परिसरातील विश्वासार्ह आणि धडाकेबाज बातम्या. आजची मोठी बातमी अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातून. पिंजर परिसरात सार्वजनिक वाचनालयांच्या नावाखाली मोठा गैरप्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. गाव तिथं वाचनालय या योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी वाचनालय सुरू असल्याचं दाखवलं जात असलं तरी प्रत्यक्षात ही वाचनालय कायमस्वरूपी बंद असल्याचं चित्र आहे. वाचनालयांमध्ये ना पुरेशी वर्तमानपत्रे ना आवश्यक पुस्तकं, त्यामुळे वाचकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही जण केवळ सरकारी अनुदान मिळवण्यासाठी कागदोपत्री वाचनालय दाखवून वार्षिक सुमारे 48,000 रुपयांची ग्रँट उचलत आहेत. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या ग्रँटसाठी संबंधित अधिकाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी लोणी लावण्याचा प्रकारही सुरू असल्याचे आरोप आहेत. काही लोक स्वतःला विविध संघटनांचे कार्यकर्ते किंवा पत्रकार असल्याचं सांगत स्थानिकांना धमकावून आपलं हित साधत असल्याचंही समोर आलंय. प्रत्यक्षात मात्र या वाचनालयाचा सर्व कारभार केवळ कागदावरच असून सामान्य वाचकांना त्याचा कुठलाही फायदा होत नसल्याची खंत व्यक्त केली जाते. त्यामुळे शासनानं तात्काळ चौकशी करून अशा बोगस वाचनालयांना बंद करावे आणि त्यांची ग्रँट थांबवावी अशी जोरदार मागणी पिंजर परिसरातील नागरिकांनी केली आहे. अशाच धडाकेबाज आणि सत्य बातम्यांसाठी आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.